हाय हॅलो नमस्कार। आज खूप दिवसांनी आपण मोदकांचे व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। बघू शकता उकडीचे मोदक किती सुंदर आणि अप्रतिम आपले हे उकडीचे मोदक दिसत आहे। हे स्टीम करताना तुम्हाला दाखवले आहे। हे पहा किती छान आणि मस्त असा केसरचाही रंग त्याच्यावर उतरलेला आहे। चला तर पाहूया आपण त्यासाठी काय सामान लागते। इथे पाहू शकता, इथे मी 2 चमचे चांगले ड्राय फ्रूट्स घेतलेले आहे, खसखस घेतलेला आहे, विलायची पावडर, गूळ, इथे तांदळाचे पीठ आहे 2 वाटी, खोबरं आहे 2 वाटी आणि सर्व हे मिश्रण आपण सगळं एकत्र जमा केलेलं आहे। इथे तूप पण आहे, बघू शकता। चला तर आपण रेसिपी स्टार्ट करूया। इथे आपण 2 चमचे छान तूप घेतलेलं आहोत। तूप छान थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, जास्तही गरम करायचं नाही। त्यात आपण 2 चमचे खसखस घालणार आहोत। खसखस छान हलवून जराशी आपल्याला लाल करून घ्यायची आहे। गॅस हा मीडियमच ठेवायचा आहे। त्याचबरोबर इथे आपण ड्राय फ्रूट्स टाकलेले आहेत, सर्व पिस्ता आहे, काजू आहे, बदाम आहेत, चारोळे आहेत। हे सर्व आपण थोडेसे शॅलो फ्राय करणार आहोत। त्याचबरोबर आता आपण याच्यामध्ये चारोळे, हे पाहू शकता चारोळे घातलेले आहेत। छान सर्व आपल्याला मंद गॅसवरती फ्राय करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आता इथे मी 2 वाटी छान खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे, ते आपण त्याच्यामध्ये टाकून छान फ्राय करून घ्यायचं आहे। मीडियम गॅस ठेवायचा आहे, गॅस खूप मोठाही करायचा नाही, जेणेकरून आपलं खोबरं हे काळपट रंगाचं होईल। छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। इथे मी 2 खोबऱ्या वाटीला इथे मी 1.5 वाटी गूळ टाकलेला आहे। हा माझा गूळ ह्याचा आहे, एकदम सॉफ्ट आहे, त्याच्यामुळे ते घट्ट झालेला आहे। त्याच्यामुळे आपण छान मिक्स करून घेतलं। इथे आपण एक मोठी वाटी भरून खवा घालणार आहोत। सर्व खवा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे। खव्याने अप्रतिम असं टेस्ट आपल्याला सारणाला येतो। खूप आधी मस्त आणि खूप छान असा हा सुगंधही सुटलेला आहे। सर्व छान एकजीव करून घ्यायचे आहेत जिन्नस। पाहू शकता आपलं सारण एकदम म्हणजे एकदम मस्त आणि सुपेरियर आपलं हे सारण दिसत आहे। सर्व छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे। छान त्याला तूपही सुटलेलं आहे, पाहू शकता आपल्या सारणाला रंगही छान आलेला आहे। मस्त छान आपल्याला थोडंसं छान फ्राय करायचं आहे। त्याचबरोबर मी इथे गॅस ऑफ केलेला आहे। इथे आपण जायफळ आणि विलायचीची पावडर घातलेली आहे। गॅस ऑफ केल्यानंतरच आपण जायफळ आणि विलायची घालणार आहोत। सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर इथे बघू शकता मी पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी कपाच्या साहाय्याने 2 कप पाणी घालणार आहोत। आपण पीठ 2 कप घेणार आहोत, तर 2 कपच आपण पाणीही घालणार आहोत। पाण्याला छान उकळी येऊन द्यायची। त्याच्यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं किंचित आपण मीठ घालणार आहोत, जेणेकरून उकडीच्या बाजूच्या कवरला जे आहे चव खूप छान येते। व इथे आता 2 चमचे तूप घातलेलं आहे मी, त्याच्यामुळे आपले उकडीची जी पदर जी असते आपण फोल्ड करताना हे करतो, ते एकदम चव एकदम मस्त लागते। पाहू शकता पाण्याला उकळी आले आहे। इथं 2 वाटी मी पीठ घातलेलं आहे। एकाच वाटीने आपल्याला माप घ्यायचं आहे पाण्याचं पण आणि पिठाचं पण। 2 कपाला 2 कपच घालायचं। इथे पाहू शकता छान मस्तपैकी ही आपण वाफ काढून घ्यायची आहे। गरम गरम छान आपल्याला वाटीच्या साहाय्याने, म्हणजे आपल्या हाताला इजा होणार नाही, त्याच्यामुळे आपण वाटीच्या साहाय्याने त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे छान बाइंडिंग तयार होईल। हे का थंड झाल्यानंतर पाहू शकता किती सॉफ्ट आणि छान मस्त आपला हा गोळा तयार झालेला आहे। हे पहा मस्त आणि सॉफ्ट आपला हा तांदळाचा उकड तयार झालेली आहे। पाहू शकता मस्त आणि सॉफ्ट आपण एक 10 मिनिटं त्याला छान भिजवून ठेवलं आहोत। हे बघू शकता सारणही तयार आहे।
उकडही तयार आहे। चला तर आपण इथे स्टीम करायला आपण स्टीमर ठेवलेला आहे। बघू शकता एकही क्रॅक न पडल्यामुळे आपलं एकदम छान अशी ही उकड तयार झालेली आहे। छान आपल्याला लाटून घ्यायची आहे व त्याला छान फोल्ड करून मोदकाचा आकार द्यायचा आहे। बघू शकता त्यात सारण भरायचं आहे। आवडीनुसार कितीही तुम्ही कमी जास्त सारण भरू शकता व हलगत हाताने पुढे ढकलून फोल्ड करून त्याचे कडा आपण बंद करून घेणार आहोत आणि मोदकाचा आकार देणार आहोत। बघू शकता इथे स्टीमरमध्ये आपलं पाणीही छान बॉईल झालेलं आहे। इथे आपण तूप लावून ग्रीस करून घेणार आहोत जेणेकरून आपले मोदक खाली चिटकणार नाहीत आणि सर्व एक एक करून आपण हे मोदक ठेवून घेणार आहोत। पाहू शकता सर्व मोदक आपण हे स्टीमरमध्ये ठेवलेले आहे। त्याच्यावर केसरही ठेवलेला आहे। केसर टाकायचे आहे 2 ते 3 छोट्याशा पाकळ्या, त्याच्यामुळे कलर उतरल्यानंतर बघू शकता आपले सुंदर आणि अप्रतिम असं आपण इथे बघू शकता आपले मोदक तयार झालेले आहोत। आता इथे मी वरचा अजून एक स्टीमर ठेवलेला आहे। गणपती बाप्पा समोर हे आपले उकडीचे मोदक ठेवलेले आहेत। पूर्ण मोदक आपण तयार करून ठेवलेले आहेत। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जावा। बघू शकता उकडीचे मोदक अप्रतिम असे आपले हे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत। तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पाहून शेवटपर्यंत बघून मस्त आणि स्वस्त आपले धन्यवाद।